हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉसेस किचन। आज आपण बनवणार आहोत ऑरेंज जॅम। या अगोदर आपण रॉ मँगो जॅम, कच्च्या आंब्याचा जॅम ब्लॉसेस किचन मध्ये पाहिलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, आपण ती पहा, कारण लवकरच आंब्याचा सीजन सुरू होत आहे। तर आज मी माझ्या मुलांच्या आवडीचा ऑरेंज जॅम बनवत आहे, तो सोप्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे फक्त 3 इंग्रेडिएंट वापरून मी हा जॅम बनवणार आहे। मार्केटमधून विकत आणलेल्या जॅमपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचा क्वालिटीचा जॅम आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया ब्लॉसेस किचन मध्ये। सध्या ऑरेंजचा सीजन आहे ना, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आपल्याला फ्रेश अशी ऑरेंजेस पाहायला मिळतात आणि त्यामुळे मी पण जरा जास्तच आणलेली आहे। जेवढा ऑरेंजचा पल्प असतो तेवढीच आपल्याला साखर घ्यावी लागते, मात्र ही मी आणलेली ऑरेंज थोडी गोड आहे, त्यामुळे मला साखर सुद्धा थोडी कमी लागणार आहे। ह्यामधील 1.5 किलो संत्र्याचा मी जॅम बनवणार आहे। फक्त 3 इंग्रेडिएंट वापरून आपण हा टेस्टी जॅम बनवणार आहोत। ऑरेंज, साखर आणि 1 लिंबूचा रस। ह्या 3 इंग्रेडिएंटने एवढा परफेक्ट जॅम बनतो की आपण बनवलेला जॅम कधी संपला हे समजणार पण नाही। अशा प्रकारे कमी इंग्रेडिएंट वापरून सोप्या पद्धतीने हा आपण जॅम कधीही बनवू शकतो। तर 1.5 किलो ऑरेंजेस मी घेते। ह्याची सालं काढून घ्या। आणि संत्र्याचा हा जो व्हाईट पार्ट असतो तो काढून टाका। ह्यामधल्या बिया सुद्धा पूर्णपणे काढून टाका। एखादी जरी बी राहिली तर त्याचा कडवटपणा जॅमला येईल, त्यामुळे पूर्णपणे बिया काढून टाका। अशा प्रकारे संत्र्याचा फक्त गर घ्या। सर्व संत्री साफ करून झालेली आहेत। आता हा पल्प आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि ग्राइंड केल्यानंतर तो वजनी किती निघतो ते आपण पाहूया। घेतलेल्या संत्र्यापैकी 2 संत्र्याची सालं बाजूला ठेवा। आपण ह्या 2 सालाचा सुद्धा ह्या जॅम मध्ये वापर करणार आहोत। अगोदर आपण पल्प ग्राइंड करून घेऊया। अशा प्रकारे पल्प अगदी फाईन ग्राइंड करून घ्या। आपण पाहू शकता की खूपच छान पल्प ग्राइंड झालेला आहे। 1.5 किलो संत्र्याचा पल्प निघाला तो आपण ग्राइंड करून घेतला आणि ग्राइंड करून घेतलेल्या पल्पचं वजन 1 किलो आहे। संत्री गोड होती त्यामुळे मी अर्धाच किलो साखर घेते। आंबट संत्र्याला साखर जास्त घ्यावी लागते। काही वेळा जेवढा पल्प निघेल तेवढीच आपल्याला साखर घ्यावी लागते समप्रमाणामध्ये। अशा प्रकारे कढईमध्ये पल्प घाला। गॅस मी ऑन केलेला आहे आणि आता ह्यामध्येच आपण साखर सुद्धा घालूया। काही जणांचा असा प्रश्न आहे की साखरेऐवजी आपण गूळ घातलं तर चालेल का? पण साखरेची चव असते ती गुळाला येणार नाही आणि गुळाची चव साखरेला येणार नाही। प्रत्येक इंग्रेडियंटला स्वतःची वेगळी चव असते आणि जॅम म्हटला म्हणजे त्यामध्ये शक्यतो साखरच वापरा, कारण साखर 2 प्रकारची कामं करते। जॅमला स्वीटपणा आणते आणि दुसरं म्हणजे जॅम प्रिझर्व करण्याची क्षमता साखरेमध्ये असते। गॅस फ्लेम हाय ठेवून आपल्याला हे मिश्रण सतत स्टर करत कुक करून घ्यायचं आहे। जॅम मध्ये वापरण्यासाठी आपण 2 सालं बाजूला काढून ठेवली होती, ती अशा प्रकारे साफ करून घ्या। सालीचा हा
व्हाईट पार्ट असतो तो पूर्णपणे काढून टाका, कारण ह्याला कडवट अशी चव असते. जॅमला कडवटपणा येऊ शकतो, त्यामुळे तो काढून टाका. अशा प्रकारे दोन्ही सालं साफ करून घ्या. आणि दाखविल्याप्रमाणे साल बारीक पातळ असं चिरून घ्या. ह्या सालीमुळे सुद्धा जॅमला छान फ्लेवर येतो. हाय गॅस फ्लेमवर साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता ही बारीक चिरून घेतलेली संत्र्याची सालं ह्यामध्ये मिक्स करा. आपण पाहू शकता की आपण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल फूड कलर किंवा फ्लेवर वापरलेला नाहीये आणि त्याची गरज पण नाहीये, कारण संत्र्याला स्वतःचा रंग आणि फ्लेवर असतो. त्यामुळे अजून कलर किंवा अजून फ्लेवर ह्यामध्ये घालायची गरज अजिबात नाही. हे मिश्रण आता थोडं घट्ट होत चाललेलं आहे. आता ह्यामध्ये 1 लिंबाचा रस मिक्स करा. गोड कमी वाटत असेल तर थोडी साखर सुद्धा ह्या ठिकाणी मिक्स करू शकता. आणि आता गॅस फ्लेम मीडियम ठेवून सतत स्टर करत राहा. आपण पाहू शकता की खूपच छान कलर आणि टेक्स्चर जॅमला आलेला आहे. एवढ्यापर्यंत ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी झाली की समजा जॅम ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. गरम असताना जॅम थोडा पातळ वाटेल, मात्र पूर्णपणे थंड झाला की तो व्यवस्थित सेट होईल. आता जॅम रेडी झाला आहे हे चेक करण्यासाठी एक प्लेट घ्या आणि ह्या प्लेटवरती थोडा जॅम ठेवा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर प्लेट तिरकी करून पहा, जॅम पुढे सरकत नाही, म्हणजे आपला जॅम रेडी झाला आहे. गॅस बंद करा. हा ऑरेंज जॅम पूर्णपणे कुक होण्यासाठी मला 30 ते 35 मिनिटे लागली. तयार जॅम पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. टेस्टी ऑरेंज जॅमचा आस्वाद ब्रेड जॅम किंवा चपाती जॅम बरोबर घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. टेक केअर.